नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 28 जून 2025 आजची सर्वात मोठी अपडेट 11वी प्रवेश संदर्भामध्ये। आज फायनली कॅप राऊंड फर्स्टची पहिली यादी पब्लिश झालेली आहे आणि त्या संदर्भात शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांचं एक ऑफिशियल पत्रसुद्धा आपल्याला मिळालेलं आहे। यामध्ये आपण बघू शकतो, आपण वाचू शकता, शैक्षणिक सत्र 2025-26 मधील इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे। यापूर्वी संपूर्ण राज्यात इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश सर्वप्रथम करण्यात येत आहेत। त्यानुसार पहिल्या फेरीतील कॅप आणि कोटा अंतर्गत प्रवेशाच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे सुधारित वेळापत्रक देण्यात येत आहे। तर हे थोड्याच वेळापूर्वी मला हे पत्र मिळाले। वेबसाईटवरून चेक करून घेऊया, खात्री करून घेऊया खरंच पहिला राऊंड हा डिस्प्ले झालेला आहे का, पहिला राऊंड लागलेला आहे का। तर चला तर आपण ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊया। तर मित्रांनो, आपण आलो आहोत गुगल क्रोम या पेजवरती। बघू शकताय ही आहे ऑफिशियल वेबसाईट। या वेबसाईटवरूनच आपण सर्च करणार आहोत आपला कॅप राऊंड फर्स्टचा रिझल्ट। ठीक आहे, तर आपण ऑफिशियल वेबसाईटवरती जातोय। हे बघू शकता आपण, हे होम पेज आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंट। ठीक आहे, तर यामध्येच आपल्याला एक महत्त्वाची अपडेट पाहायला मिळणार आहे। मी स्क्रोल करतोय वरती, बघा नोटिफिकेशनमध्ये एक डेट बघायला मिळतीये। कधीची डेट आहे आपण सर्वजण बघू शकता। ही डेट आहे 26 जून 2025 आणि यामध्ये एक महत्त्वाचं अपडेट आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकता प्रवेश फेरी क्रमांक 1 ची यादी व विविध कोटा प्रवेशाची यादी दिनांक 28 जून 2025 रोजी संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे। आपण बघू शकता मित्रांनो, प्रवेश फेरी क्रमांक 1 ची यादी जी आहे ती दिनांक 28 जून 2025 रोजी म्हणजेच आजच्या तारखेला ही संकेतस्थळावरती प्रकाशित करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर त्याखाली काय दिलेले आपण बघू शकता, दिनांक 30 जून 2025 ते दिनांक 7 जुलै 2025 संध्याकाळी 6 या कालावधीत आपल्या लॉग इनमधून प्रोसीड फॉर ॲडमिशन यावर क्लिक करून व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करावा। तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम आपली प्रवेश फेरी क्रमांक 1 जी आहे ती आपल्याला चेक करायची आहे की आपण ज्या कोट्याअंतर्गत फॉर्म फिल केलेला आहे, इन हाऊस कोटा असेल तर इन हाऊस, अदरवाईज मायनॉरिटी कोटा, अदरवाईज आपण कोटा सिलेक्ट केलेला नसेल त्या कोट्याअंतर्गत आपण जो अप्लाय केलेला आहे ती यादी 28 जुलैला म्हणजेच आजच्या तारखेला ही संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेली आहे। त्या यादीमध्ये चेक करायचं आहे की आपला प्रवेश कुठे कन्फर्म झालेला आहे, आपला नंबर कुठल्या कॉलेजला लागलेला आहे, आपल्याला कुठलं कॉलेज मिळालेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर पुढील आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे आपल्याला मिळालेल्या कॉलेजच्या ठिकाणी आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर दिनांक 30 जून 2025 ते दिनांक 7 जुलै 2025 या दरम्यानच आपल्याला प्रवेश घेता येईल संबंधित महाविद्यालयामध्ये। ठीक आहे, तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, तर आपल्याला आपला जो लॉग इन ID आणि पासवर्ड जो आहे तो याच ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन ते लॉग इन केल्याच्या नंतर काय करायचं आहे, प्रोसीड फॉर ॲडमिशन ही जे एक आपल्याला टॅब दिसेल त्या टॅबवरती क्लिक करून त्या कॉलेजला आपल्याला ॲडमिशन घेता येईल ज्या ठिकाणी आपला नंबर लागलेला आहे, आपल्याला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे। ठीक आहे मित्रांनो, ही होती सर्वात मोठी अपडेट। आपण बऱ्याच दिवसापासून या यादीची वाट पाहत होतो आणि फायनली ही यादी आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवरती बघायला मिळते। तर ही होता आजचं सर्वात मोठा अपडेट। मित्रांनो, मी ऑफिशियल वेबसाईटवरून चेक करून घेतो स्कूल लॉग इनने की मेरिट लिस्ट अपडेट केली आहे का या वेबसाईटवरती। ठीक आहे, तर मी या ऑफिशियल वेबसाईटवरूनच चेक करून घेतोय, स्कूल लॉग इनने चेक करणार आहे।
आपण बघू शकता आपल्याला या ठिकाणी लॉग इनचा अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसतोय। या लॉग इन मध्येच आपल्याला आपला लॉग इन ID आणि पासवर्ड हा एंटर करायचा आहे। तर मी या ठिकाणी स्कूलचा लॉग इन ID आणि पासवर्ड एंटर करणार आहे। तुम्ही स्कूल लॉग इनने करण्याच्या ऐवजी आपण कॅन्डिडेट ID, स्टुडंट ID जो आपल्याला मिळालेला आहे, प्रत्येकाच्या मोबाईलवरती तो आलेला आहे लॉग इन ID आणि पासवर्ड, त्याने एंटर करून घ्यायचा आहे आणि चेक करून घ्यायचं की आपल्याला अलॉटमेंट लिस्टनुसार कुठलं कॉलेज मिळालेलं आहे। ठीक आहे, तर मी सध्या स्कूल लॉग इनने लॉग इन करून घेत आहे। तर या ठिकाणी मी स्कूल लॉग इन ID आणि पासवर्ड एंटर केलेला आहे आणि त्या खाली दिलेला कॅप्चा सुद्धा मी एंटर केलेला आहे। आता मी लॉग इन करत आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी स्कूल लॉग इनच्या होम पेजवरती आपल्याला काही टॅब्स दिसत आहे, डॅशबोर्ड, कॉलेज इन्फॉर्मेशन। तर आपण डॅशबोर्डवरती अगोदर चेक करूया। डॅशबोर्डमध्ये सर्वात वरती अलॉटमेंट और ॲडमिशन डॅशबोर्ड असं आपल्याला एक पाहायला मिळते या ठिकाणी। तर हे अगोदर अपडेट पाहायला मिळत नव्हतं, हे फक्त आज आपल्याला बघायला मिळते। आपण बघू शकता या ठिकाणी आपल्याला रेग्युलर राऊंड हे दिसते। अलॉटेडच्या समोर 23 कॅन्डिडेट दिसत आहे। त्यानंतर आपण बघू शकता ॲडमिटेडच्या समोर 0 आहे, कारण आत्तापर्यंत एकाही विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी 0 दाखवतोय। आपण बघू शकता अलॉटमेंट और ॲडमिशन डॅशबोर्डमध्ये आर्ट्स आणि सायन्स या दोन्हीचंही यासमोर आपल्याला डिटेल्स बघायला मिळत आहे। तर अशा पद्धतीने मेरिट लिस्ट ही सुद्धा अपडेट केलेली आहे। सर्वांनी आपापल्या लॉग इन IDने लॉग इन करून चेक करून घ्यायचं आहे आपल्याला कुठलं कॉलेज मिळालेलं आहे। ठीक आहे, तर मित्रांनो आपल्या सर्व मित्रांसोबत शेअर करा। जे मित्र 11वी प्रवेश घेण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।